सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। देवगड जामसंडे नगरपंचायत क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी नवीन कचरा संकलन वाहने व ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी करणे तसेच भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी लोकार्पण सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी राणे काय म्हणाले ते पाहूया। अंतर्गत महत्त्वाच्या विकास कामाच्या निमित्ताने आपण इथे सगळेजण शुभारंभाच्या निमित्ताने आपण इथे सगळेजण जमलेलो आहे। हे तिन्ही उपक्रम म्हणजे ई टॉयलेट असो, स्वच्छतेसाठी गाड्या असो आणि हा आपल्या श्वानांचा किंवा भटक्या कुत्र्यांचा तो महत्त्वाचा जो प्रश्न आपल्या देवगड जामसंडेकरांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा आहे। हा तिन्ही प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल आज आमच्या देवगड जामसंडेच्या नगरपंचायतीने उचललेला आहे। त्यासाठी मी प्रामुख्याने इकडच्या SCO मुख्याधिकारी आहे पाटील मॅडम असतील किंवा आमचे उपनगराध्यक्ष सावंत मॅडम आणि आमचे सगळे नगरसेवकांची जी टीम आहे त्यांनी एकत्र मिळून हा एक तीनही चांगले उपक्रम आमच्या देवगड जामसंडेकरांसाठी इथे उपलब्ध करून दिलेले आहेत। आवर्जून मी ह्या गाड्यासाठी त्या उपस्थित नाही आहेत, पण वावतून नाव घेतो। आमच्या त्या गुमास्ते मॅडम होत्या, त्या आमच्या नगरसेविका होत्या, त्या अगोदर आमच्या बुवा तारींच्या अगोदर त्या पण इकडच्या सभापती होत्या। त्यांनी बऱ्यापैकी पाठपुरावा माझ्याबरोबर करत तारखा मागायच्या, मी तारखा देऊ शकलो नाही आणि म्हणून पण आता सभापती आमच्या बुवा तारी झाला असल्यामुळे त्यांनी त्या तारीख घेऊन तो विषय आज मार्गी लावलेला आहे। पण एकंदरीत ह्या तिन्ही उपक्रमामुळे देवगड जामसंडेच्या नागरिकांना निश्चित पद्धतीने समाधान त्यांना होईल की महत्त्वाचे 3 प्रश्न आज आम्ही सोडू शकलो। अजूनही असंख्य महत्त्वाचे मुद्दे आहेत, विकास कामं आहेत जे आमच्या माध्यमातून आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने सुटतील असा विश्वास आपला स्थानिक आमदार म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्या जणांना देतो। परत एकदा आलेले सगळेच मान्यवरांचं मी ते स्वागत आणि शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।